देवाभाऊंनी दिल्लीची वारी करावी, दिल्लीत नेतृत्व करावं, तर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व हाती घ्यावं, असं शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार बच्चू कडू आहे. तुम्ही असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीची वारी करण्याची वेळ आलेली आहे, तशा प्रकारची परिस्थिती आहे, असं का वाटतं तुम्हाला? असं प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं का महाराष्ट्रातल्या माणसानं देशाचं नेतृत्व करावं. ज्याप्रमाणे आम्ही पाहतोय का एक काळ असा होता का सगळ्या महाराष्ट्राच्या मराठ्यांचं राज्य दिल्लीभर नाही देशभर होतं. आणि मग हे एक मराठे म्हणून तिथं जावं आणि देशाचा नेतृत्व करून महाराष्ट्राचं उज्ज्वल स्वप्न पूर्ण केलं पाहिजे, अशा प्रत्येकाच्या अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर महाराष्ट्राचं नेतृत्व कोणी करावं मग? ते तर निसंकोच आहे. एकनाथजी शिंदेशिवाय आहे कोण? ज्यांनी एवढा मोठा उठाव केला नसता तर पार्टी बदलली नसती, सत्ता बदलली नसती. सत्ता बदलली नसती तर आज सत्तेत भाजप शिवसेना इथं दिसली नसती. पण ज्या प्रकारे तुम्हाला असं वाटतं का, कारण की भाजपच्या आमदारांचं संख्याबळ, केंद्रीय नेतृत्वांची भूमिका, केवळ संख्याबरोबर नाही, काही नैतिकता पण महत्त्वाची असते ना. संख्याबळच थोडी महत्त्वाची असते. नैतिकतामध्ये नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? माझं असं म्हणणं आहे का ही जी काही आखरी आपण पाहतोय, ज्याप्रमाणे आपण बिहारमध्ये नितीश कुमारांना संख्याबळ नसताना मुख्यमंत्री केलं आणि तोच मला वाटतं मोजमाप इथं असलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की भाजपचं महाराष्ट्रामध्ये जे पुनर्वापसी झाली सत्तेची, ती एकनाथ शिंदेमुळे झाली, त्यामुळे मग त्यांना त्याचा अधिकार द्यायला पाहिजे? बिलकुल. नाहीतर ते केले नसते तर उठाव केला नसतं तर झालं काय असतं. महत्त्वाचा विषय असा आहे की मग या परिस्थितीमध्ये आज संजय राऊत बोलले की त्यांना एकनाथ शिंदेला बनू द्यायचं नाही, मात्र ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाईन आणि महाराष्ट्राचं नेतृत्व चंद्रशेखर बावनकुळेकडे. त्यांच्याकडे जो ज्योतिष्य आलेला असेल भविष्यकार, तो कोणत्या पार्टीतून येतं तो तपासला पाहिजे. आता ज्या पार्टीतून आला असेल त्या पार्टीचे ते विचार करतात.